येत्या 18 तारखेला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरला होतंय आणि त्या अनुषंगाने लाखो भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी येत आहेत। त्या सर्व भाविक भक्तांची व्यवस्था ही नगरपालिका प्रशासन असेल, श्री क्षेत्र देवस्थान असेल आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवड आयुक्तालय या सर्वच विभागांनी एकत्रितपणाने येऊन या सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचे आणि ज्या ज्या जबाबदाऱ्या या ठिकाणी आपल्यावरती दिलेल्या आहेत, मग पोलीस प्रशासनानं येणाऱ्या प्रत्येक गाडी असेल किंवा येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताची सुरक्षता ही पोलीस प्रशासनानं घ्यायची आणि त्यामध्ये अनेक सामाजिक संस्था सहभागी होऊन जे जे हातभार लावतायत किंवा जे मदत करू पाहतायत, मग त्यामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल, येणाऱ्या भाविक भक्ताला दर्शनाची रांगेची व्यवस्था असेल, अन्नदान ज्या ठिकाणी होतंय तिथली व्यवस्था असेल, या वेगवेगळ्या भागामध्ये सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासन हे संपूर्णपणे जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी काम करणार आहेत। नगर पंचायतच्या माध्यमातून पाणी व्यवस्था ज्या ठिकाणी आज सुरू आहे, या व्यतिरिक्त काही ठिकाणी पाण्याचे अधिकचे कनेक्शन देणं किंवा टँकरची उपलब्धता करून देणं हे नगर परिषदेनं ही व्यवस्था या ठिकाणी करायची आहे। स्वच्छतेच्या बाबतीत देखील जी आज नगर परिषदेकडे व्यवस्था आहे किंवा जे मॅनपॉवर आहे त्यापेक्षा अधिकची व्यवस्था नगर परिषदेकडून, मग त्यामध्ये काही महिला कर्मचारी असतील, काही पुरुष कर्मचारी असतील, काही ठिकाणी कचरा कलेक्शन करण्याकरता ट्रॅक्टर, छोट्याशा टेम्पो असतील, हे देखील अधिकच्या व्यवस्थेमध्ये वाढवले आहेत। जेसीबीची व्यवस्था नाले सफाई करता किंवा इतर भागाकरता देखील वाढवलेली आहे आणि याही पलीकडे जाऊन जो आपला तळेगाव चाकण रस्ता आहे, येलवाडीकडनं येणारा देऊपर्यंत, त्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांना आताच विनंती केली आणि त्यांनी देखील तात्काळ संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्याचं काम येत्या उद्या किंवा परवा 2 दिवसांमध्ये सुरू करतायत। साधारणतः 13 ते 14 तारखेपर्यंत येलवाडी पासून तर आपल्या मंदिरापर्यंत रस्ता असेल किंवा बायपासचा रस्ता असेल, हा संपूर्ण रस्ता महापालिकेनं दुरुस्त करण्याची देखील जबाबदारी घेतलेली आहे। अतिक्रमणाच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी टपऱ्या अधिकच्या वाढलेल्या आहेत, पूर्वीपासून नगर पंचायतच्या दप्तरी यांची नोंद आहे, ज्या टपरीवाल्यांचं नाव टपरीधारक म्हणून नोंदणी अधिकृत आहे, त्या टपऱ्या सोडून इतरच्या ज्या टपऱ्या वाढलेल्या आहेत त्या तात्काळ काढण्याच्या देखील आज या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे। शेवटी टपऱ्या कुणाच्या काढणं हा आमचा उद्देश नाहीये, परंतु अडथळा लाखो भाविक येत असल्यानंतर तो होत असेल तर तो संपूर्ण अधिकार सन्मान्य तहसीलदार आणि पोलीस प्रशासन, नगर परिषद यांनी त्या ठिकाणी जो निर्णय घ्यायचा तो त्यांनी घ्यावा, अशा पद्धतीने सूचना या ठिकाणी आज दिल्या आहेत। आम्ही पुन्हा पुढच्या शुक्रवारी किंवा शनिवारी संपूर्ण कामाची पाहणी करून व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी सांगितल्या त्या झाल्यात का नाहीत त्या देखील पाहणार आहोत। नगर परिषद, देवस्थान आणि प्रशासन हे संपूर्ण येणाऱ्या सोहळ्याचं सक्षमपणाने नियोजन करून आलेल्या प्रत्येक भाविक भक्ताला व्यवस्थित सुविधा देण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे। एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो। तो काही डिफेन्सच्या हद्दीतला रस्ता आहे, त्या बाबतीत सन्मान्य खासदार श्रीनाप्पा बारणे हे देखील डिफेन्स मिनिस्टर किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून काय मार्ग काढता येईल, सन्मान्य गडकरी साहेबांकडे देखील हा प्रस्ताव काही दिवसापूर्वी नेलेला आहे, परंतु त्यात मी कुठल्याही प्रकारचं लक्ष घातलेलं नाही। कॅन्टोन्मेंट हद्दीतला जो काही अतिरिक्त भाग येतो त्याबाबत मी कुठेही अजूनही पाठपुरावा करत नाही किंवा त्यामध्ये मी स्वतः लक्ष घातलेलं नाही, त्यामध्ये स्वतः बारणे आपण लक्ष घालतायत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।